अश्विन शुद्ध द्वितीयेला म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी श्री रेणुका मातेला पंचामृत स्नान घालण्यात येऊन वेदमंत्रांच्या उच्चारात अभिषेक केल्यानंतर सिंदूर लेपन करण्यात आले। पारंपरिक अलंकाराने मातेचा शृंगार करण्यात आला। आज मातेला पिवळे महावस्त्र चढवून खण, नारळ व फळांनी तिची ओटी भरण्यात आली। घटांचे पूजन करून दुसरी माळ चढविण्यात आली। पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी, संभाजी भोपी, अश्विन भोपी, चंडिकादास भोपी, उज्ज्वल भोपी व पवन भोपी यांनी पायसाच्या नैवेद्याची पहिली आरती केली। त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून परिसरातील देवी देवतांची पूजा केल्यानंतर छबिना फिरवून महाआरती करण्यात आली। या नवरात्र महोत्सवात भाविकांची अनुपस्थिती मनाला वेदना देणारी व कोरोना विषाणूची भीषणता प्रकट करणारी आहे। दरवर्षी लाखो भाविकांनी मंदिर फुलले असायचे। यावर्षी मात्र भाविकांची रांग लावण्यासाठी उभारलेल्या कठड्यावर माकडांनी ताबा केल्याचे चित्र पाहून मनाला रुखरुख वाटत होती। दरवर्षी नवरात्र काळात खण, नारळ, ओटी, प्रसाद, धार्मिक साहित्य, खेळणी व बांगड्यांच्या विविध रंगाने नटलेली दुकाने पाहून मन प्रसन्न होई। या नवरात्रात मात्र व्यापाऱ्यांचे रडकुंडी आलेले चेहरे पाहून मन खिन्न होत आहे। मंदिराच्या पायथ्याशी माहूर येथील पेंटर सुरेश आराध्ये यांनी कोरोनावर मात करणाऱ्या शक्तीची साकारलेली रांगोळी आज लक्षवेधी ठरली। उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख व त्यांच्या सहकाऱ्यांनी मजबूत बॅरिकेड्स उभारल्याने भाविकांना शहरातील दत्त चौकातून मातेला वंदन करावे लागत आहे। सर्वात पहिले सर्व भक्तांना आई जगदंबेचा आशीर्वाद। आज जगावर सगळ्यात मोठं कोरोनाचं संकट आलेलं आहे। त्या कारणास्तव आज मंदिर रेणुकादेवी संस्थानचं मंदिर बंद आहे आणि कालपासून आईसाहेबाचा शारदीय नवरात्र उत्सव चालू झालेला आहे। काल पहिली माळ झाली, आज देवीची दुसरी माळ आहे आणि दुसरी माळ सकाळी आईसाहेबाचा पंचामृताने अभिषेक घालून देवीची पूजा अर्चा वगैरे केली। त्याच्यानंतर आईसाहेबाचा जो घट असतो त्या घटाची पूजा केली। त्या घटाची पूजा केल्यानंतर त्याचा अभिषेक वगैरे करून त्याला हार चढवण्यात आला आणि पायस नैवेद्य दाखवण्यात आला आणि भक्तांसाठी लवकरात लवकर आईसाहेबाचं मंदिर उघडं हो आणि भक्तांना दर्शन घडो हीच आईचरणी प्रार्थना करून आईसाहेबांना साकडे घातले। आज आई जगदंबेची देवीच्या महानैवेद्याची आरती होऊन देवीची आजची सांगता झाली। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।